नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर देवपूजा वगैरे करून घेतली. सकाळीच मी लवकर उठून बाहेरचं सगळं आवरून घेतलं होतं आणि देवपूजा केली होती. तर श्रीकृष्णाला पण बघा मी अभिषेक वगैरे घालून असं तांदूळमध्ये ठेवलेलं आहे. तर हा अधिक महिना आहे, त्यामुळे अधिक महिन्यात स्वामी आईची, लक्ष्मी मातेची, नारायणाची पूजा करायची असते. त्यामुळे तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणत जावा आणि ओम पुरुषोत्तय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. तुळशीच्या काड्या घेऊन त्याला कापूस लावून आरती तयार करायची आणि तूप घालून आरती देवापुढे लावायची आहे. तर आपल्याला खूप छान असं फळ मिळतं. तर तुम्ही हे करून बघा. मी तर करतेच. रोज केलं तरी चालतंय, नाहीतर मग रोज केलेलं एकदमच चांगलं असतं आणि 2 दिवसातून एकदा जरी केलं तरी चालतंय. आणि बाहेर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीची काडी आणि त्याला कापूस लावून एक आरती बनवायची आणि त्यात तूप घालून बाहेर एक दिवा लावायचा आहे रोज संध्याकाळी. तर खूप प्रगती होते. आपल्यावर कोणतेही कर्ज असू दे निघून जाते आणि धन संपदा मिळते. तरी तुम्ही लक्ष्मीनारायणची पूजा करा आणि कोणत्याही देवाची तुम्ही पूजा केली तरी चालते. या दिवसात देवाची खूप पूजा करायची आहे आणि विष्णूची, लक्ष्मी आईची, आपली स्वामी आई, सर्वांची पूजा करायची आहे. खूप प्रगती होते. तर मी पण करते बघा. आणि स्वयंपाक वगैरे करायला गेले आणि स्वयंपाक वगैरे करून बघते तर काय आरतीमध्ये स्वामी आईने दर्शन दिलेलं होतं बघा. तुम्हाला पण दिसत असेल आरतीमध्ये दर्शन दिलेलं. मग दर्शन वगैरे घेतलं आणि स्वयंपाक वगैरे झाला होता. तर बघा स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे. आमरस वगैरे करते. घरचेच आंबे आहेत त्यामुळे मी आमरस करत असते. तर आमरस, दोडक्याची भाजी, भेंडी असं आणि केळी पण आता घरची आलेली आहेत. त्यामुळे सर्व मी स्वामींना नैवेद्य देते. चपाती वगैरे असं, चपाती, केळी, आमरस, दोडक्याची भाजी आणि भोंगी मिरची बनवलेली आहे. तर असं मी स्वामींना नैवेद्य बनवलेला आहे. तो पहिला स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर मग आम्ही सर्वजण जेवून घेतलं. रानात आता खूप कामे आहेत. केळी जायला आलेले आहे त्यामुळे रानात जाऊन केळीचे घर वगैरे काढायला लागतात. मग आम्ही दिवसभर जेवण वगैरे केल्यानंतर रानात जातो आणि ती कामे करून घेतो आणि मग संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा मग संध्याकाळी 14वा अध्याय वाचते मी. गुरुचरित्राला 14वा अध्याय किंवा 18 अध्याय वाचायचा आहे. आणि जरी तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृत झालं तरी रोज वाचलं तरी चालतं. या संपूर्ण वाचा, नाही तर 3 अध्याय 11 माळी जप करा, तारक मंत्र म्हणा. या महिन्यात, अधिक महिन्यात हे सगळं करायचं आहे. तर खूप आपली प्रगती होती, आपली स्वप्ने पूर्ण होतात. तर मी पण करते, तुम्ही पण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोजचे डेली ब्लॉग माझे पाहत राहा. मी टाकत असते व्हिडिओ, छोटे मोठे असे व्हिडिओ टाकत असते. आणि स्वामींनी बघा नैवेद्य पण ग्रहण केलेला होता. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि नक्की सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.